नमस्कार मित्रांनो, आज रविवार आहे आणि मी आली आहे जुहू चौपाटीला। तुम्ही बघू शकता रविवारची खूप सारी गर्दी आहे आणि इथे बोटिंग करण्यासाठी लाईन लागली आहे। सेफ्टी सूट पण या लोकांनी घेतला आहे आणि हे नंबर मध्ये उभे आहेत। बोटिंग चालू आहे, भरपूर गर्दी आहे बोटिंग साठी। आता बोट आली आहे आणि जे लोक राऊंड मारून आले ते लोक उतरत आहेत आणि ज्यांचा नंबर आहे ते लोक नंबर प्रमाणे त्या बोट मध्ये जात आहेत आणि लाटा पण फार उसळल्या आहेत, तुम्ही बघू शकता। सुट्टीचा सर्व लोक आनंद घेत आहेत। आपण ते जे बोटचे आहेत ना, जे मेन बोट चालवणार आहे त्यांनाच आपण विचारूया की त्यांचं काय प्राइस आहे एक राऊंडची। नमस्कार काका, देवात काळजी चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। तुम्ही जरा दोन शब्द सांगा की तुम्ही हे ओशन किंग म्हणून तुमच्या बोटचं नाव आहे सर्व्हिसचं, तर तुमचं फीज काय आहे म्हणजे तिकीटचा? फीज आहे 300 रुपये आहे। पण डिस्काउंट कोणी मागितलं तर 200 रुपये कोणाला नंबरमध्ये आणि 5-4-5 वर्ष खाली मुलं असेल त्याला फ्री करतो। हा, आणि हे किती मिनिटाचा राऊंड असतो? 2 किलोमीटर आहे। 1 किलोमीटर जायचं 1 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर 2 किलोमीटर आणि 5 वर्षाच्या खाली असतील तर फ्री आहे आणि तिकीट दर 100 पासून स्टार्ट आहे। हा, तर मित्रांनो बघा, हे ओशन किंग म्हणून यांच्या बोटचं नाव आहे आणि 5 वर्षाखालील कोण मुलं असतील तर फ्री आहे आणि 100 पासून यांची तिकीट आहे। तर तुम्हाला यायचं असेल तर हे बघा, हे मराठी आहेत काका काकी, यांच्या बोट मधून इकडे फिरायला तुम्ही येऊ शकता। धन्यवाद। मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आज शाळेला सुट्टी आहे, रविवार आहे आणि मुलं इथे बघा आनंद घेत आहेत, खेळतायत। इथे काय विहीर वगैरे बनवतायत, सर्व मुलांची एन्जॉय चालू आहे। मित्रांनो हे बघा, हे जे जॅकेट आहेत ना याचं नाव आहे लाईफ जॅकेट आणि हे असं, हे बघा ही आंटी आहे तिने बघा हे असं घातलेलं आहे आणि ते मग आता त्या शिप मध्ये चढणार, छोटीशी शिप असते यांची आणि मग ते पाण्यापासून धोका नसतो, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला थोडंसं पाण्याच्या जवळ जाऊन दाखवते कारण पाण्याला भरती आहे, मी जास्त पुढे नाही जात आहे। तुम्ही बघू शकता आज सुट्टी असल्यामुळे ना भरपूर सारे लोक इकडे पाण्यामध्येच आहेत आणि इथे ना मित्रांनो भरपूर सारे कंपनीचे छोटे छोटे शिप आहेत। हे आता वेगळ्या कंपनीचे आहेत, हे टोरस कंपनी आहे आणि ती बोट बघा तुम्हाला दाखवते थोडंसं पुढे जाऊन। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बोट आहे, ही बघा, ही अशी काय त्यांची बोट आहे बघा, हे बघू शकता। खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शिप आहेत तिथे आणि ते पाण्यामध्ये जातात, तुम्ही बघू शकता। आणि ही अशी लाईन इथे पण लागलेली आहे या बोट मध्ये बसण्यासाठी। तुम्हाला जर यायचं असेल ना तर इथे जुहू चौपाटीला येऊन तुम्ही आनंद घेऊ शकता। आता हे बघा या बोट मध्ये चढतायत, ती बोट म्हणजे मित्रांनो एक प्रकारचा पाण्याचा फुगाच आहे आणि तो पाण्याच्या वरती तरंगतोय आणि त्याच्यामध्ये ते जॅकेट घालून हे लोक चढले आहेत। 7-8 जण चढतात, हे लोक आता उतरतायत बघा। मला हे सर्व बघूनच भीती वाटते। माझ्यासोबत आलेले लोक आहेत ना मित्रांनो, ते सगळे ह्याच्यामध्ये राऊंड मारून आले आहेत पण मीच गेली नाहीये कारण आमच्या घराच्या मागे समुद्र आहे, अरबी समुद्र गावी, आणि नदी पण आहे, पण मी कधी समुद्रामध्ये अजूनपर्यंत म्हणजे असं खोल पाण्यामध्ये नाही गेली आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता ते त्यांचे जे मुलं आहेत ते त्या बोट मध्ये ना, त्या ज्यांनी पैसे भरले आहेत
100 रुपीज पासून आहेत आणि ते लोक आता चढता आहेत. मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही, ही आता दुसऱ्या प्रकारची बोट आहे आणि मला असं वाटतंय की ही थोडी सेफ्टी आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पाय सोडून बसू शकता. हे मुलं बसले आहेत ते बघा, असं पाय सोडून त्यांना, जसं आपण 4 व्हीलर मध्ये कसा बेल्ट लावून बसतो तसे हे बसायची याच्यामध्ये अरेंजमेंट आहे. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 3-6 लोकच बसू शकतात. ही जरा सेफ्टी वाटते मला. आणि ही पाण्याच्या वरती तरंगते. तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही इथे याचा आनंद घेऊ शकता. ही जी बोट आहे त्याच्यावरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. आणि इथे 150 ते 200 पब्लिक सध्या लाईन मध्ये उभे आहेत आनंद घेण्यासाठी, वेटिंग मध्ये. आणि इथे एकाच प्रकारच्या नाही, जवळजवळ 10 ते 15 प्रकारच्या वेगवेगळ्या बोटिंग आहेत. जसं तुम्ही 4 व्हीलर मध्ये बसता तसं बेल्ट, म्हणजे सीट बेल्ट लावून आणि पाय सोडून बसून पण आहे. तर तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर जुहू चौपाटीला जेव्हा हॉलिडे असतो तेव्हा तुम्ही नक्की या. छोटे छोटे मुलं आहेत, ते एवढे मोठे लाट आहेत आणि त्याच्यामध्ये हे मुलं पोहण्यासाठी आनंद घेत आहेत. पोहण्यासाठी पण भरपूर गर्दी आहे इथे बघा. किती छोटे मुलं पाण्यामध्ये उतरले आहेत. बघू शकता पाण्याला पण भरती असल्यामुळे ना पाण्यात जाऊन व्हिडिओ बनवावा लागतोय. हे बघा, हे आहेत सिल्वर मॅन आणि ह्यांच्या, हे बघा इथे पैसे आहेत आणि हे ह्यांचं बोर्ड आहे आणि हे सिल्वर मॅन आहेत. तुम्ही यांच्याबरोबर फोटो काढू शकता, व्हिडिओ बनवू शकता आणि हे तुम्हाला जुहू चौपाटीला दिसतील. तुम्हाला जर यांच्यासोबत व्हिडिओ काढायचा असेल तर तुम्ही जुहू चौपाटीला येऊन याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मर्जीने पैसे देऊ शकता, याची काही प्राइस नाहीये. स्कॅनर पण आहे, त्यांना जीपे पण करू शकता स्वखुशीने. मित्रांनो हे बघा, इकडे हे आहेत मिक्की माऊस. तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचा असेल किंवा फोटो काढायचा असेल तर तुम्ही जुहू चौपाटीला याचाही आनंद घेऊ शकता. आता हा एक छोटा बाबू आहे, तो बघा ह्या मिक्की माऊस सोबत सेल्फी काढतो आहे. मी त्याचा व्हिडिओ बनवला. तुम्हाला जर असे वेगवेगळे मनोरंजन करायचं असेल ना तर तुम्ही जुहू चौपाटीला सुट्टीच्या दिवशी येऊन आनंद घेऊ शकता. आणि ह्याची अशी काही कॉस्ट नाही आहे, तुम्ही तुमच्या मर्जीने पैसे, हा बघा इथे डबा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पे करू शकता आणि स्कॅनर पण आहे जीपेचा. मित्रांनो हे बघा, हे आहेत जोकर आणि हे जुहू चौपाटीला हा एक मनोरंजनाचा इथे भाग आहे आणि ह्यांच्यासोबत तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, सेल्फी काढू शकता. आणि ह्यांची म्हणजे अशी पैशांची काही अशी फी नाही आहे. तुम्ही तुमच्या मर्जीने यांना पैसे देऊ शकता आणि सेल्फी काढू शकता, व्हिडिओ बनवू शकता, रील्स बनवू शकता. याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जुहू चौपाटीला नक्की या. इथे हे टॅडी बॉय आहेत आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी ना छोटे छोटे मुलं येतात आणि बघा ह्यांची पण काही कॉस्ट नाही आहे. तुम्ही तुमच्या मर्जीने ना ह्यांच्या, म्हणजे इथे एक डबा ठेवलेला आहे, तुम्ही डबा ठेवलेला आहे, तुम्ही पैसे टाकू शकता आणि त्यांची काही तिकीट पण नाहीये. बघायला पण खूप बरं वाटतं. तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल ना तर तुम्ही जुहू चौपाटीला नक्की या. असे बऱ्याच प्रकारचे मनोरंजनाचे भाग आहेत. मित्रांनो हे बघा, आता जुहू चौपाटीला ना या काकी आहेत आणि तुम्ही बघू शकता यांनी हा लाइटिंग वाला हेअरबँड लावला आहे. आपण त्यांना विचारूया की याची कॉस्ट काय आहे. तर काकी तुम्ही बघू शकता, तुम्ही जरा सांगा हे जो हेअरबँड लावलाय त्याची काय किंमत आहे? 120 रुपयाला. 120 रुपयाचा आहे का हा लाइटिंग वाला हेअरबँड? आणि हे कोरोना व्हायरस आहे का, हे काय? 120 रुपयालाच आहे. हा मित्रांनो बघा, हा कोरोना व्हायरसचा बॉल आहे. मी विचारलं त्या काकीला याला काय म्हणतात, तर बोलले कोरोना व्हायरसचा बॉल आहे. आणि हे काय आहे? बंदूक नाही, तलवार आहे. हा तलवार. तलवार कशी आहे? तलवार आहे 120 रुपयाला. हा मित्रांनो बघा, ही तलवार पण 120 रुपये आहे.
तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान छान गोष्टी आहेत बघायला मिळतात. मुलांनी आहे ना इथे किल्ला बांधला आहे आणि पाणी आलंय त्याच्यामुळे ना तो अर्धा किल्ला इकडून बघा वाहून गेला. आता जेवढा राहिला तेवढा मी शूट केला. तुम्ही बघू शकता किती छान किल्ला बांधलाय या छोट्या छोट्या मुलांनी. हे असे किसने इन्होंने बनाया. हा हे बघा ज्यांनी किल्ला बांधला ते हे दोघं आहेत. हे बघा आयडी काय मित्रांनो, मी आता बघा वरती किनाऱ्यावरती आली आहे आणि इथे सूर्य भगवान आपल्या घरी जात आहेत आणि इकडे किती गर्दी आहे, क्राऊड आहे तुम्ही बघू शकता. मी आता खूप वरती आली आहे आणि वरून मी शूट करते आहे. हे खाण्यापिण्याचे इथे शॉप आहेत, सगळे खाण्यापिण्याची पण व्यवस्था आहे आणि इकडे हे चौपाटी आहे पूर्ण. आज संडे असल्यामुळे ना खूपच गर्दी आहे. तुम्ही बघू शकता हे सगळे खाऊचे दुकान आहेत आणि तुम्ही पाणीपुरी खाऊ शकता. इथे रबडी वगैरे आहे, फालुदा आहे, गोळा पण आहे आणि खाण्यासाठी पण भरपूर गर्दी इथे आहे. क्राऊड खूप आहे. ते ना एका लाईन मध्ये असे सर्व शॉप आहेत त्यांचे बघू शकता. खाण्यापिण्याची एकदम जमके इकडे व्यवस्था आहे बघू शकता. इथे हे बघा इथे आईस्क्रीम आहे, पावभाजी आहे, चायनीज पण आहे. इथे हे साईसागर फालुदा आहे, काला खट्टा, सिद्धिविनायक फास्ट फूड आहे, ओम साई सागर चाट मसाला आहे आणि इकडे बघा हे स्पेशल फालुदा आहे. इथे बघू शकता. तुम्हाला या सगळ्या चाट मसाल्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी नक्की इकडे या. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची इथे तोफेसहित भव्य मुद्रा आहे. जुहू चौपाटीला सुद्धा मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, तरी सुद्धा ना त्या बिल्डिंगच्या गार्डन मध्ये ना तुम्हाला खूप सारी माडाची झाडं दिसतील. बघा हा नजारा पण बघू शकता. इथे कोकणात आल्याचा भास होतो, कारण अशी आमच्या गावी कोकणात मालवणला आहेत. घराच्या आजूबाजूला माडाने वेढलेलं घर आहे आमचं आणि सेम असंच मला इथे जुहू चौपाटीला येऊन पण दिसलं. खूप बरं वाटलं. एकदम खेळती हवा पण आहे. मी आता समुद्राच्या विरुद्ध दिशेला उभं राहून हा शूट केला आहे. हे जे इथले कोळी लोक आहेत आणि ते आता हे ताजे मासे पकडून घेऊन आले आहेत. हे बघा अजून हे जाळ्यातले मासे आहेत ते काढता आहेत हे दादा. हे बघा हा काय खेकडा आहे, तुम्ही बघू शकता. दादा इकडे दाखवा ते खेकड्याला. हा हे बघा हा खेकडा आहे. ही ताजी मच्छी आहे, ही एकदम फ्रेश मच्छी आहे. ही बोय आहे, खेकडे आहेत आणि बरेच काही मच्छी आहे, त्यांचे मला नावं येत नाहीत, पण ही सगळी आमच्या कोकणातलीच मच्छी आहे. बघा आमच्या नदीमध्ये जी मिळते ती ते समुद्रामध्ये आहे आणि हे ह्यांचं जाळं आहे. बघा आता अंधार झालाय त्याच्यामुळे हे आताच यांनी पागून आणलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता. ही यांची टीम आहे, बघू शकता इकडे सर्व उभे आहेत हे लोक. हे दादा लोक आहेत आणि आता हे एक एक मच्छी काढून इथे टाकतायत. तुम्हाला ताजी मच्छी पाहिजे तर तुम्ही इकडे येऊ शकता 7:30 वाजता. इथे मोठा लिलाव चालतो, येऊन मच्छी खरेदी करू शकता. हे बघा आता हा रात्रीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. 8 वाजले आहेत आणि नाईट व्ह्यू किती छान पैकी दिसतो आहे इथे. आणि हा इथे खवळलेला समुद्र आहे. मित्रांनो हे बघा आम्ही आता घरी जाण्यासाठी ना रोडवर आलो आहोत आणि इथेच बस स्टॉप आहे, तुम्ही बघू शकता. हा डायरेक्ट अंधेरी स्टेशनला पण इथून बस जाते आणि आम्ही आता या रस्त्याने जाणार आहोत. आणि इकडून तुम्ही गेले ना असे तर या बाजूला सांताक्रूज स्टेशनला जाण्याचा बस स्टॉप आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नक्की वॉच करा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.